हॅलो फ्रेंड्स, मी आहे राहुल आणि आज आपण आलो अडळजवळील चकारा या गावी बुद्धविहारामध्ये। तर आज 2 सप्टेंबर बहुजन समाज पार्टीची आज भंडारा विधानसभेची नवीन कार्यकारिणी गठीत होत आहे। तर चला आपण आज त्यांच्याशी चर्चा करू, नवीन अध्यक्षासोबत, तसेच जे मान्यवर लोक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करू। तर चला। मोडगरे साहेब हे नवीन कार्यकारिणी आणि पुढील जो विषय आहे त्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना माहीत आहे की आता नवीन जिल्हा कार्यकारिणी बनलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मीटिंग घेतल्या। मीटिंगमध्ये असं ठरलं की फक्त जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग आणि बामसेब सोबत आम्ही मीटिंग घेतलं। नवीन कार्यकारिणी लवकर बनवून प्रदेश अध्यक्षला पाठवायचं आहे आणि दुसरं बामसेबकडून एक जे महत्वपूर्ण आम्हाला एक त्यांच्याकडून हे आला, फाइनेंशियली वो हमको मदद करने वाले हैं। दूसरा विषय यह है कि साकोली का जो कार्यकारिणी बन गया है तो भंडारा के लिए हम प्रयत्न कर रहे थे, तो कोई बात नहीं, जैसा भी है चलाना है। कांचराम साहब ने तो बहुत ऐसे ऐसे जगहों में रात बिताई है, ये किया है, फिर भी ये ज़रूरी था कि पहले से आके यहाँ पर कुछ बंदोबस्त करना चाहिए था या फिर वहीं पर। बहुजन समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, भांजे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, कांचराम साहब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। आकाश आनंद साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आकाश आनंद साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भंडारा विधानसभा नवनियुक्त अध्यक्ष नितीन भाऊ राऊत झाले आहेत, त्यांच्याबद्दल आपण 2 शब्द विचारू। तर तुमचा परिचय। सर्वप्रथम बहुजन चळवळीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपले बलिदान जीवन अर्पण केले त्या सर्व बहुजन महापुरुषांना अभिवादन। मी नितीन कुमार राऊत, मुक्काम पोस्ट कनाळगाव, तहसील पवनी, जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहे आणि मागच्या 2 वर्षापासून मी विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो आणि आज पुन्हा नव्याने माझी पुनर्नियुक्ती जिल्हा विधानसभा अध्यक्ष म्हणून झालेली आहे। त्याबद्दल वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे हार्दिक त्यांचं मी आभार मानतो। सर, पक्षासोबत तुमची काय भूमिका राहील? पक्षांसोबत भूमिका जे काही आदेश राष्ट्रीय स्तरावरून, राज्य स्तरावरून, जिल्हा स्तरावरून असतील त्या आदेशाप्रमाणे माझी भूमिका संघटनांमध्ये काम करणे, सेक्टर, बूथ आणि विधानसभा कमिटी तर्फे जे सेक्टर आणि बूथ बांधण्याची कामगिरी आहे ते सर्वप्रथम केल्या जाईल या 15 दिवसाच्या आतमध्ये आणि यानंतर 15 दिवसाच्या आत आम्ही 1000 कार्यकर्त्याचं एक कार्यकर्ता संमेलन येणाऱ्या दिवसामध्ये घेणारच आहोत आणि मजबूत तयारी असेल येणाऱ्या विधानसभेमध्ये जी निर्णायक असेल। आता पळणे, हारणे, पाळणे हे संपलेलं आहे, आता निवडून येण्यासाठी तयारी असेल, एवढंच सांगू। आपल्यासोबत जुळलेले आहेत भंडारा आपला भंडारा अध्यक्ष पांबीरजी मोडगरे, यांच्यासोबत आपण 2 शब्द बोलूया। सर, काय सांगाल तुम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये 2024च्या विधानसभेमध्ये काय तुमची भूमिका राहील? सर, सर्वांना जय भीम। सबसे पहले तो मैं पूरे जिले के बहुजन समाज पार्टी के सभी कार्यकर्ताओं को भारत बंद में जो अपना योगदान दिया है उन सभी के लिए मैं उनकी प्रशंसा करता हूं, जिन्होंने सफलतापूर्वक भारत बंद में अपना योगदान दिया।
और दूसरा कि जो भी नवनियुक्त पदाधिकारी हैं उन सभी को अभिनंदन। और जिस तरह से कांसराम साहब ने इस मिशन मूवमेंट को आगे लेके गए उसी अनुसार आगे मिशन मूवमेंट को, बाबा साहब के कारवां को, फुले साहब अम्बेडकर के कारवां को आगे बढ़ाएंगे। और बहन जी के आदेशानुसार, प्रदेश अध्यक्ष डोंगरे साहब के आदेशानुसार पूरे जो बॉडी में ज़्यादातर नवनियुक्त हमने यंग जनरेशन को आगे बढ़ाया है ताकि वो ज़्यादा बेहतर तरीके से और अच्छी टेक्नोलॉजी का और नए प्रोग्राम बना के वो मिशन मूवमेंट को सफल बनाए। और जहाँ तक निवडणूक की बात है, चुनाव में हम अपने ही कार्यकर्ताओं को टिकट देने का हमने विचार किया है। पूरे विधानसभा और जिला बॉडी इसका निर्णय लेगी। और जिस तरह से भीमापुरे गांव में संख्या कम थी पर उनका विजय हुआ था, वैसे ही हम हिम्मत नहीं हारते हुए कम संख्या में ही अपना विजय, बीएसपी का विजय, फुले साहब अम्बेडकर की विचारधारा का विजय करके दिखाएंगे। जय भीम, जय भारत। सर, माझं नाव विजय रंगारी आहे आणि मी पवनी तालुक्यामधील सिंगोरे या छोट्याशा गावामध्ये राहते। तर आज माझी पवनी तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे। तर मी सर्वांचे आभार मानतो ज्यांनी मला या पदाकरता सुटेबल समजलं आणि माझं जे दायित्व जे आहे की संघटन पुनर्निर्मित आणि पुनर्जीवित करणे हे सर्व प्रथम माझं कार्य आहे। ते माझ्या क्षेत्रामध्ये आणि मला जे जेटपी क्षेत्र अलॉट केलेलं आहे जिल्हा बॉडीने, त्या क्षेत्रामध्ये नवीन स्फूर्ती आणून कार्यकर्त्यामध्ये संघटन वाढवून आपलं मिशन हे घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्याकडे सोपवलेलं आहे। तर मी निश्चितपणे हे पार पाडण्याचा प्रयत्न करेन आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सुद्धा हुकूमरान समाज निश्चितच बनवू। धन्यवाद। क्रांत भाऊसागर, बहुजन समाज पार्टी भंडारा जिल्हा या कार्यकारिणीमध्ये कॅडर कॅम्प इन्चार्ज म्हणून माझी नियुक्ती झाली आहे। सर, बहुजन समाज पक्षाने महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेस होती त्याला 80% खतम केले होते, परंतु या लोकसभेच्या चुनावामध्ये जे आपले आंबेडकरी जनता आहे त्यांनी पुनर्जीवित केले। सर, काय सांगाल तुम्ही? जर आंबेडकरी जनतांनी काँग्रेसला पुनर्जीवित करणे याचा सरळ सरळ अर्थ मी असा समजतो की ती आंबेडकरी जनता नसून बाबासाहेब न समजलेली जनता आहे असं माझं मत आहे। त्याच्या मागचं कारण असं की ज्या बाबासाहेबांनी 32 पासून 56 पर्यंत काँग्रेसचा जो इतिहास आहे की बाबासाहेबाला 56 पर्यंत ज्यांनी त्रास दिला, त्या काँग्रेसला जे लोक पुनर्जीवित करत असतील त्यांना आंबेडकरी म्हणावं काय हा प्रश्न उभा होतो। आणि त्यांनी स्पष्ट करून दाखवावा की 51 नंतर हिंदू कोड बिलापर्यंत, 52 पर्यंत आणि 56 पर्यंत म्हणजे 54च्या निवडणुकीच्या बाय इलेक्शन पर्यंत ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना पाळण्याचं काम केलं ती काँग्रेस आमची कशी असू शकते। आणि हा विचार करणे की जर दगडापेक्षा वीट मऊ म्हणून भाजपापेक्षा काँग्रेस चांगली आहे, परंतु काँग्रेसच्या इतिहासात आणि 45 वर्ष एक क्षत्रिय राज्य असलेल्या काँग्रेसमध्ये त्यांनी या बहुजन समाजाच्या उत्थानासाठी संविधानिकरित्या जे प्रावधान केलेले आहेत त्याची अंमलबजावणी केलीच नाही तर ती काँग्रेस मऊ कशी राहू शकते हा प्रश्न त्या आंबेडकरवाद्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करून स्वतःलाच विचारावा आणि असं पुनर्जीवित करण्याचं काम म्हणजेच बाबासाहेबांना संपवण्याचं काम ही आंबेडकरी जनता करते असा माझा आरोप आहे। तुम्ही आंबेडकरी जनतेला काय आवाहन कराल? सरते शेवटी तुम्ही आंबेडकरी जनतेला हेच आवाहन करीन की या देशामध्ये जर केंद्रस्थानी सत्ता स्थापित करायची असेल तर बहुजन समाज पक्ष हाच एक विकल्प आहे। आणि या देशातल्या तथागतांनी सांगितल्याप्रमाणे की अल्पजन सुखाय आणि अल्पजन हितायची जे प्रवृत्ती होती वर्णव्यवस्थेनुसार ती संपवण्याचा जर कोणी काम केलं असतील तर पहिले क्रांतिकारक महामानव तथागत गौतम बुद्ध आहेत।
आणि त्यांनीच हा नारा दिला होता की बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय. म्हणून त्याच शब्दाला अनुसरून मान्यवर कांशीरामजींनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली आणि या देशातल्या तमाम उपेक्षित 85% लोकांना संघटित करण्याचं काम केलं. आमचे कार्यकर्ते त्या कार्यामध्ये थोडं कमी गतीनं चालत आहेत, परंतु बहुजन समाज जोडण्यामध्ये ते नेहमीच तत्पर राहतात असं मला म्हणायचं आहे. ज्या दिवशी या देशातला SC ST आणि OBC हा बहुसंख्य समाज आणि धार्मिक अल्पसंख्याक एकत्रित आला, काही संख्येनं तरी एकत्रित आला, तर केंद्रामध्ये आम्ही सत्ता स्थापित करू शकतो आणि 5 वर्ष जसं सम्राट अशोकाच्या काळासारखं शासन पाहिजे ते उत्तर प्रदेशात 2007 ते 12 पर्यंत जे दिसलं ते पुन्हा स्थापित करू शकतो असा आशावाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. नवीन घडामोडीसाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबल्यास विसरू नका. धन्यवाद.